जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 4 मे इसवी सन 1649 राजा छत्रसाल बुंदेला याची जयंती. राजा छत्रसाल बुंदेला यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार सलाम. शिवाजी राजे पीछे हुआ बुंदेला बलवान, प्राणनाथ का शिष्य यह छत्रसाल महान. आजही बुंदेलखंडातील महाराज छत्रसाल बुंदेला यांच्या समाधीस्थळी हे गुरु शिष्याच्या महत्त्वाचा संदर्भ दर्शवणारे कवन जगाला प्रेरणा देत उभे आहे. या कवितेचा अर्थ असा की शिवराय माझ्या पाठीशी उभे होते म्हणूनच मी एवढा बलवान झालो. आजही बुंदेलखंडात छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव आदराने आणि सन्मानाने घेतलं जातं. ही गोष्ट आपल्यासाठी आणि आपल्या देशासाठी अत्यंत अभिमानाची आहे. शिवरायांना छत्रसाल यांनी आपल्या गुरुस्थानी मानले होते. 4 मे इसवी सन 1665 दाऊद खानच्या पुण्यात चिंचवड येथे तळ. मोगली उठावाला तोंड देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे सैन्य ज्या तडफेने प्रतिकार करत होते ते वृत्त मिर्झा राजे जयसिंग यांना समजले. किल्ला रायगडावर झालेला प्रतिकार आणि दाऊद खान मागे हटल्याचे समजल्यावर मिर्झा राजे जयसिंग यांनी दाऊद खान आणि कुतुबुद्दीन खान यांना किल्ले लोहगडाकडे जाण्याची आज्ञा केली. त्यानुसार ते दोघे पुण्यात भेटले आणि पुण्यानजीक चिंचवड येथे तळ दिला. 4 मे इसवी सन 1675 युवराज शंभूराजे यांचे ताकीदपत्र. स्वराज्य कार्यात महाराजांनी युवराज शंभूराजे यांना गुंतवल्यावर युवराज शंभूराजे यांच्या प्रशासनाचे चांगले निवाडे सुद्धा इतिहासात उपलब्ध आहे. दिनांक 13 मार्च इसवी सन 1675 रोजी युवराज शंभूराजांनी गोपाळ सेठ्याच्या सेठपणाच्या तंट्याचा निकाल लावला. त्याबद्दल गोपाळ सेठने युवराजांना भेटी दाखल 5 होऊन दिले. युवराज शंभूराजे यांनी पुण्याच्या राघो भास्कर सर हवालदारास तसेच जुन्नरच्या राघो बल्लाळ सुभेदारास लिहिलेली पत्रे इतिहासात उपलब्ध आहे. निळोजी, शंकराजी, विसाजी व त्र्यंबकजी निळकंठराव यांनी मिरासपट्टी मागू नये अशा स्वरूपाची ताकीद या पत्रांमधून दिली आहे. युवराज शंभूराजे वयाच्या 17व्या वर्षापासूनच राज्यकारभारात लक्ष घालत होते. ही उदाहरणे त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ठळक साक्ष आहेत. 4 मे इसवी सन 1808 दुसरे शाहू महाराज यांचे महानिर्वाण. 4 मे 1808 रोजी करवीर संस्थानचे राजे दुसरे शाहू महाराज यांचे महानिर्वाण झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र प्रतापसिंह महाराज यांना गादीवर अधिकार केला. 4 मे इसवी सन 1799 टिपू सुलतानचा इंग्रजांशी लढताना मृत्यू. हैदर अलीचा थोरला पुत्र शाह बहादूर फतेह अली खान, ज्यास टिपू सुलतान म्हणून ओळखले जाते, तो इंग्रजांबरोबर झालेल्या चौथा इंग्रज म्हैसूर युद्धात शौर्याने लढताना 4 मे 1799 रोजी धारातीर्थी पडला. 4 मे इसवी सन 1758 अटकेवरील मराठी भगवा आणि राघोबादादांचे गौरवशाली पत्र. थोरले बाजीराव आणि चिमाजी अप्पांनी खरंच मराठी सत्तेचा दबदबा दख्खनपासून रुमशे पावतोपर्यंत पसरवला होता. मराठ्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून उत्तर भारतात घोडदौड करू लागली. थोरले बाजीराव हे एकमेव अपराजित सेनापती ठरले. अटकेच्या मोहिमेत तुकोजी होळकर आणि त्यांच्यासोबत असणारे सरदार राणोजी शिंदे यांनी अप्रतिम पराक्रम केला. रघुनाथरावाचे वय केवळ 23व्या वर्षी अटकेवर भगवा फडकला. राघोबाचा राघो भरारी झाला. याच काळातील 4 मे रोजी राघोबादादांनी नानासाहेब पेशव्यांना लिहिलेले एक पत्र मराठ्यांमधील चेतलेल्या आत्मविश्वासाचे बोलके उदाहरण ठरते. आपण लाहोर, मुलतान, काश्मीर आणि अटकेच्या आसपासचे सुभे आपल्या अंमलाखाली आणले आहेत. जे प्रदेश अद्याप आलेले नाहीत ते लवकरच आपल्या राज्यात समाविष्ट करू. अहमद शाह अब्दालीचा पुत्र तैमूर सुलतान आणि जहान खान यांना आपल्या सैन्याने पराजित केले आहे. त्यांना आपण अक्षरशः नागवले आहे. त्यांचे विस्कळीत सैन्य एव्हाना पेशवापर्यंत पोहोचले असावे. आम्ही आपले राज्य कंधारपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. या काळात मराठ्यांचे साम्राज्य उत्तरेत सिंधू नदी आणि काश्मीरपर्यंत, पूर्वेला ओरिसापर्यंत, दक्षिण पश्चिमेला गोव्यापर्यंत आणि दक्षिणेला म्हैसूरपर्यंत पसरले होते.